चला सामना सुरू होतोय. जसा पहिला डाव सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मधून जॉईन होतील प्रसन्न चव्हाण सर. या सर, आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. आम्ही कान्होळकर चषकाची ही भव्य दिव्य आयोजनामधील पहिली रजनी आणि पहिल्या रजन्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते जय विपक्ष शिरवली अशा दोन नामांकित संघांमध्ये. यावेळेस विकेट फलंदाज बाद. सौरभच्या खेळीचा अंत होत असताना पहिला धक्का बसतोय साईशा 11 शिरवली संघाला. फलंदाजाच्या खेळीचा अंत. सौरभ बॅक टू दी पवेलियन. जबजंग कुलटण संघाने काय कमालीची कामगिरी केली. सिंगल हँडेडली डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं अगेन्स्ट टीम स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी या संघाविरुद्ध. जयेश दादा संपूर्ण टीम रोशनची देखील कमालीची कामगिरी आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. रोहितची दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. आलेला आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. सोन्या देखील उपस्थित आहेत. सोन्याचं आपण करूया सहर्ष स्वागत. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. मिडॉन मध्ये फिल्डर रनआउटचा प्रयत्न. पंचांकडे अपील. अपील जोरदार आहे. अपील जोरदार आपल्याला पाहायला मिळते. आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. दोन धाबा धावफलकावरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये करण. आणि करण हा जबरदस्त गोलंदाजी करत असताना विघ्नेश. आता विघ्नेशची इनिंग फार महत्वाची आहे. मागील मॅचमध्ये जो फॉर्म त्याचा होता तो फॉर्म या मॅचमध्ये कंटिन्यू करणं गरजेचं आहे. ही मॅच वेगळी आहे, ती मॅच वेगळी होती. अगेन्स्ट टीमची तुम्हाला धावा बनवणं अत्यंत गरजेचं आहे. ही टीम तशा प्रकारची कामगिरी करेल का, थांबवू शकेल का विघ्नेशला. पण विघ्नेश फार चांगल्या टचमध्ये रेड डॉट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अपील जोरदार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आलाय बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये करणच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेशला सांगावं लागेल की रात गई बात गई छोड़ो कल की बात है, कल की बात है पुरानी, अब इस मैच में लिखनी पड़ेगी बल्ले से अपने नई कहाणी. स्वतःच्या बॅटने मैदानावरती एक वेगळी कहाणी, एक वेगळी गोष्ट लिहिण्यासाठी विघ्नेश पुन्हा एकदा तयार आहे. आता विघ्नेशच्या वतीने कशी कामगिरी असेल या षटकामध्ये ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो डीपमध्ये. फिल्डर कॅच साठी आय थिंक कॅच होणं गरजेचं होतं. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं असतं ज्यावेळेस इतका चांगला खेळाडू मैदानावरती खेळतो. मात्र विघ्नेशची कमालीची कामगिरी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. सिक्सर आलाय. धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आयुष्या 11 शिरवली संघ मी म्हणेल एक त्यांच्या वतीने थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. काय की विघ्नेश बॅटिंग चांगली करतोय पण विघ्नेशला साथ देण्यासाठी अजून कुठला तरी खेळाडू त्या खेळाडूला देखील चांगली कामगिरी करणं गरजेची आहे. विघ्नेश यंग खेळाडू आणि यंग खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी. फार चांगली कामगिरी करतोय नो डाऊट एट ऑल. पण विघ्नेशला देखील सौरभ किंवा तेजसची साथ गरजेची होती. सौरभ तरी मात्र आपण पाहू शकतो स्वस्त्यामध्ये बाद झाले. पण आता तेजसला अँकर रोल इथून निभावावा लागेल. अँकर रोल तो कशा प्रकारे निभावू शकतो तर मात्र सिंगल डबल घेऊन मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती विघ्नेशला आणून दिलं तरी देखील मी म्हणेल सोन्याहून पिवळं आहे. कारण ज्या प्रकारचा विघ्नेश टचमध्ये ज्या फॉर्ममध्ये विघ्नेश आहे तर मैदानावरती जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देण्याची गरज आहे. तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बट ओव्हरऑल जर विचार केला तर
शिरवली संघाची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. बॅटिंगमध्ये विघ्नेश फार चांगली कामगिरी करतोय. अजून दुसऱ्या खेळाडूची गरज लागलीच नाही आहे. आता तेजस बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विघ्नेश या मॅचमध्ये तोच मोमेंटम कॅरीड आउट करू शकतील का? एक सिक्सर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 उत्तम पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती उत्तमच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये बाय मिळण्यासाठी कमीत कमी 17 प्लस धावा बनवणं गरजेचं आहे. 17 प्लस धावा बनतील काय देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. कारण आता जर पाहायला मिळते सुदृढ स्थितीला या धावा बनू शकतात. स्ट्रायकिंग एंड वरती झालंय काय? जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता अशा खेळाडूला रनआउट केलंय आणि या मॅच मध्ये मी म्हणेल हा उलटफेर आहे. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, विघ्नेश असं वाटत होतं की मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये, तो विघ्नेश एकाच स्वरूपामध्ये बाद होऊ शकला असं, तो म्हणजे रनआउट. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमारी कश्ती वहां डूबी जहां पर पानी कम था. लालच बुरी बला आहे. मैदानावरती यंग खेळाडू आहे, शिकायचं अजून भरपूर आहे. मॅच्युअर्ड खेळाडू आहे पण तरी देखील अजून भरपूर काहीसं शिकण्यासारखं आहे. कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50, बचेंगे तभी तो लढेंगे. वाचाल त्यावेळेस धावा बनवाल आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता तो खेळाडू मैदानाच्या बाहेर. विघ्नेशच्या खेळीचा अंत होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये 10 या आकड्यावरती दुसरा धक्का बसेल. आता उमेश आणि तेजस या दोन खेळाडूंना संघाची डुबती नाही किनारे पोचवावी लागेल अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 10 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. यावेळेस देखील पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज बाद. नो बॉल वरती एकाच स्वरूपामध्ये बाद होऊ शकतं आणि तो म्हणजे रनआउट. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. मैदानावरती विघ्नेशच्या खेळीचा अंत झाला त्यानंतर आता अडचणीमध्ये सापडलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सायुष्य 11 शिरवली. नवीन बॅटर विकास आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर विकास आपल्याला पाहायला मिळतील. विकासला झकास फलंदाजी करावी लागेल. विघ्नेश तर मैदानाच्या बाहेर. मात्र आता कमबॅक कुठला खेळाडू करेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करून अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. कॅच झाली ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. लाईट चौकार आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड प्लॅन असणं गरजेचं आहे. प्लॅन बी कुठल्याही संघाकडे. विघ्नेश आउट झाल्यानंतर आता या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. ज्याप्रमाणे टीम इंडियाने अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन असेल, संजू सॅमसन असेल, त्यानंतर हार्दिक पांड्या असेल, शिवम दुबे असेल, या खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली. तशीच आता विघ्नेश आउट झाल्यानंतर या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण टुगेदर ईच अचीव मोर म्हणजे टीमचा हा फुल फॉर्म आहे. टुगेदर टी ईच ई अचीव ए एम मोर. टुगेदर ईच अचीव मोर. प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे. मैदानावरती ऑन साइडला पुन्हा एकदा मिसहिट पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये. कॅचची संधी मात्र फिल्डरच्या डोक्यावरून. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे आलेला खणखणीत 6 धावेंसाठी सिक्सर पाहायला मिळतोय. मैदानावरती फलंदाज सांगत असताना तेजस ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैदानावरती काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती असेल जय बजरंग कोलटन संघाचे कर्णधार या टॉस साठी
आणि विनंती असेल ती म्हणजेच स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघ जयेश भाऊ देखील वेट करत होते की 17 धावा बनतायत की नाही. जसे 17 धावा म्हणल्या तसेच पावले चालती अशी वाट. पहिल्या मॅच मध्ये त्यांना वाटलं की कदाचित पहिल्या मॅच मध्ये आम्ही इतकी मोठी धावसंख्या बनवली आम्हाला बाय मिळेल. दुसऱ्या मॅच मध्ये तर शक्यताच नव्हती. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. उलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर झाली आहे मिस्टेक. आता या कॅचेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि येस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तिसऱ्या पंचांची मागणी. हाईट फॅक्टर जज करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. भानुदास सर आपल्याला पाहायला मिळतील. भानुदासजी देसले सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. योग्य तो निर्णय देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची. दोन्ही संघ कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. बीमर बेस्ट ऑफ हाईट बीमर नो बॉल नो +6. एकूण या 7 धावा फलकावरती होतील. 7 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27. सर पंच 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 गोलंदाजाने 2 बीमर टाकलेत ना. वेस्ट ऑफ हाईट आणि बीमर मध्ये देखील फरक आहे. एक्झॅक्टली तेच सांगत असताना पंच मे बी तुमच्यापर्यंत यावर नंतर आपण ती माहिती पोहोचवू. यावेळेस कोलवड टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 28+1 आता 29. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा शरीराचा वेध घेणारा बॉल ज्याला आपण बीमर कन्सिडर करतो. आणि त्यानंतर जर हाईट फॅक्टर असेल तर मात्र त्याला आपण वेस्ट ऑफ हाईट कन्सिडर करतो. अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवून पंच आपण पाहू शकतो. पंचांची भूमिका फार गरजेची असते. भानुदास देसले सर आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तसेच आपल्याला पाहायला मिळतील दोन धावा फलकावरती होतील. धावसंख्या फलकावरती 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 31. 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये या मॅचचा रिदम सेट करण्यात येईल. ऑन साइडला मिस सीट पाहायला मिळतोय. बॉल मारायचा होता ऑन साइडला, बॉल गेला ऑफ साइडला थर्डमॅनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33. 33 धावा धावफलकावरती. बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. ओमकार तर ओमकार आणि सुशांत देखील फार कमालीची स्कोरिंग करतायत. दोघांचं मी विशेष कौतुक करणार आहे. ज्या प्रकारची स्कोरिंग दोन्ही बंधूंच्या वतीने आम्हाला पाहायला मिळते विशेष कौतुक असेल. 33. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सुरेख बॅटिंग. विघ्नेश आउट झाल्यानंतर असं वाटलं कदाचित या मॅच मध्ये कमबॅक होईल का, पण तेजसने सांगितलं की ना थके कभी प्यार ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मिस हिट पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न करतील. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. विकास म्हणत असतील मला बॅटिंग आली नाही तरी चालेल, पण अशी बॅटिंग गरजेची आहे जी फलंदाजी तेजसच्या वतीने, आणि ज्या प्रकारची तेजस बॅटिंग करतोय ती कमालीची बॅटिंग आहे. धावसंख्या फलकावरती 35, 35 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 डबल आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. यावेळेस देखील वॉट अ स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला हुक केलाय आणि बॉलला फेकून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलेला दमदार 4 धावेंसाठी चौकार. गुड स्ट्रोक बाय तेजस. मैदानावरती तेजसची बॅट बोलतीये. तेजस मैदानावरती सांगत असताना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर आतोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. काय कमबॅक केलाय मैदानावरती या खेळाडूने. पहिला विघ्नेश बाद झाल्यानंतर असं वाटलं की सौरभ कामगिरी करेल, मात्र सौरभच्या खेळीचा अंत झाला. मात्र त्यानंतर जी आपल्याला फलंदाजी तेजसच्या वतीने पाहायला मिळते ती कमालीची फलंदाजी. धावसंख्या फलकावरती 39, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. यावेळेस स्टेप आउट झालेत. फुल टॉस बॉल वी शेप मध्ये लॉफ केलाय. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा वाईड थ्रो. बॅट ड्रॅग करण्यात आली आहे विकासच्या वतीने. विकासने असं मी म्हणेल रनिंग बिटवीन द विकेट जरी केली तरी जिमला जायची गरज नाहीये. 4 वेळा अशी मॅच खेळायची, जिमला जाण्याची गरज नाहीये. हप्त्यामधून 4च मॅची खेळायच्या. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 41. काय बॅटिंग पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला टार्गेटेड झोन लेग साइड बनवली. आलेली सिंगल पाहायला मिळेल. 22 आणि एका धावेच्या मदतीने षटकाची आपण पाहू शकतो होती सांगता. मात्र काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 11 शिरवली संघाच्या वतीने. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 42. 42 धावा धावफलकावरती. 43चं लक्ष. चला विनंती असेल टीम जय बजरंग कोलठण आणि टीम स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आदरणीय बाळकृष्ण कुर्ले दादांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला दोन्ही संघांचे कर्णधार देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. सामना असेल 3 ओव्हरचा. कुर्ले साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस कापोस कक्षामध्ये आम्ही कान्होळकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. यासदे याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता टास की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस गोड असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण आयोजन जबरदस्त आहे, नियोजन जबरदस्त आहे. जबरदस्त आपण पाहू शकतो मॅचेस पाहायला मिळत आहेत. दुग्ध प्रकाशामध्ये MPCA मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. झालाय टॉस आणि टॉस जिंकलाय जगदंब सासने संघाने. डिसिजन फिल्डिंगचा घेतला आणि बॅटिंगसाठी जय बजरंग कोलटन संघाला इन्व्हाइट केले. सो रेडी राहायचं जयेश दादा आणि संपूर्ण टीम. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आजच्या सर्व संघांचं मी विशेष कौतुक करणार आहे का, कारण ज्यावेळेस मॅच फिनिश होते एकाही क्षणाचा विलंब न करता प्रत्येक संघ विदाउट एनी डाऊट लगेच मैदानावरती शिरतो आणि तेच महत्त्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि वेळ वाचवले जात आहेत. 42 इज द स्कोर, 43 इज द टार्गेट. 43 धावा बनल्या जातील की डिफेंड केल्या जातील. धावतं ऐकण्यासाठी वन्स अगेन इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक ब्रदर फ्रॉम अनदर मदर. फार चांगली कामगिरी करणार आहे. अर्थातच आमचे सर्वांचे लाडके दीपीर बिराडे सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकू याच्या पुढील सत्रामध्ये. ओपनर्स मैदानात दाखल होत आहेत. कल्पेश आणि त्यांची सोबत देतात ओमकार.
मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावात आपण बघत आहोत टीम श्री गणेश 11 शैला पहिल्या डावात 42 बनवल्या. साईशा 11 जर्मन शिरवलीनं 43चा पाठलाग सुरू होतोय. 43 टू विन. विघ्नेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. महत्वाचा सामना सुरू होतो. या दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देतो ऑल द बेस्ट. अनेक अनेक धन्यवाद. प्रसन्न चव्हाण सर यांचा आवाज यापूर्वी तुम्ही ऐकत होतात. यानंतर अजून 2 मॅचेस पेंडिंग आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. 2 षटकं बरोबर तुम्हाला 10 मिनिटांच्या आत कुठल्या परिस्थितीत टाकून पूर्ण करायची आहेत. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. दुसऱ्या डावासाठी दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल विघ्नेश यांचा. ऑफटमच्या अधिक बाहेर आहे तेच सांगतात पंच प्रवीण विशेष सर. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आय थिंक थोडा बदलाव केलेला आहे. यापूर्वीच्या मॅचेसमध्ये ॲज अ फ्रंट लाईन सीमर तेजसला आपण पाहिलं होतं प्युअरमध्ये, तर आता विघ्नेशकडे ती जबाबदारी दिलेली आहे साईशे 11 जन्मान शिरवलीच्या कॅप्टननं. शॉर्ट बॉल समोर हॅमर केलाय. सेफ शॉट. क्षेत्ररक्षक मात्र तितक्याच वेगाने आले होते लॉंग ऑफचे. जबरदस्त फिल्डिंग, चांगलं बॅकअप, मिळेल ती एक सिंगल धाव. झेल सुटला यापेक्षा महत्वाचा बॉल अडला आणि खास करून प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचे यशस्वी राहिले. तेजस होते त्या ठिकाणी. तेजस यांची जबरदस्त कामगिरी सध्या आपण बघत आहोत. सिंगल धाव आणि सिंगल धावेचे सध्या स्कोर आपण बघत आहोत 2. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केलाय. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल. इट्स अ ह्यूज हिट. सिक्सर. कल्पेश यांच्या बॅटमधून हा षटकार येतो आणि या षटकारासोबत सध्या धावसंख्या दाफलकरवरती फ्लाय होती ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर सध्या स्कोरबोर्डवर. या बलेला समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर मात्र उपस्थित झाले. तितकंच दमदार क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव, सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. स्ट्राईक सध्या रोटेट स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत बॅटर ओमकारला. या बलेला हापा फुल इनफिल्ड मध्ये मिडविकेट त्याच्या डोक्यावरून काढलाय बॉल. डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच षटकात 43 धावेचं मोठं टार्गेट समोर आहे आणि ते चेस करत असताना स्वप्नवत सुरुवात दोनही सलामीवीरांची ओमकारच्या बॅटमधून येतोय. आता हा चौकार 4 धावा. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्कोर सध्या 13 ऑन बोर्ड. ओमकार स्ट्रायकर एंडला. या वेळेला समोर फोर्सिबल हिट बॉल हवेत. फिल्डर फार दूरवरचं अंतर कापत आले होते मात्र अखेर त्यांच्या हाताला चटका देत निघालाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर कन्फर्मेशन सिग्नल. एससीडीज बाउंड्री चेक साठी आता टीव्ही अंपायरची मदत ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांनी घेतलेली आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल पडला कुठे. एससीडी 4 धावा आहेत. क्लोज टू द बाउंड्री रोप बॉल पडलेला आहे. थोड्याफार मार्जिन बॉल आतमध्ये. रिप्ले वेव्ह क्लिअर आहे. बॅक टू बॅक सेकंड 4 आता येतोय. धावसंख्या सध्या 17-17. या वेळेला ड्राईव्ह केल्या बॉल मिड ऑनच्या फिल्डरला बीट करत डीप मध्ये लॉंग बॉलला मिसफील्ड आणि अखेर आता निघालाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. येतोय सलगचा तिसरा 4 चौकार. पहिल्या षटकात 21 धावा आलेल्या आहेत. आता विजयासाठी 12 चेंडू 22 धावेची आवश्यकता. P1 मध्ये जबरदस्त स्टार्ट आपण बघत आहोत
ओमकार आणि त्याचबरोबर कल्पेश कडून ओपनिंग स्टँड या दोनही फलंदाजांनी या सामन्यात आता बिल्डअप केलेला आहे. विघ्नेश पहिल्या षटकात मागडे राहिले, 21 धावा त्यांच्या विरोधात आल्या. त्याच कारणासह आता दबाव पूर्णपणे बनलाय सायशा 11 जनमान शिरवली क्रिकेट संघावर. स्कोर सध्या 21-21. सौरभ आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ट्रम्प कार्ड या टीमचा, त्याच्यावरती आता असेल जबाबदारी, त्याच्यावरती असेल जिम्मेदारी. मात्र सुसाट सुटला पहिल्या षटकात संघ श्रीगणेश जई आणि जय टीमचं पारड सध्या एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आपल्याला या मॅच मध्ये जड होताना पाहायला मिळतंय. पाठलाग 43चा सूर्य पहिल्या षटकात 21 बनल्या. पहिलाच बॉल अपील, मात्र पंचांनी स्पष्ट इशारा दिला, इट इज फ्रॉम लेग बाईज. हाईट फॅक्टर आता विचारात घेतला, एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 11 बॉल आता वेजा करता 21 धावेची आवश्यकता. या वेळेला स्कोर ऑफ द विकेट दिशा दिली आहे. शॉर्ट फायलेगच्या बाजूने काढलाय, बॉल निघालाय डीप फायलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा चौथा चौकारात आला या डावाचा. तो बॅटर ओमकारच्या बॅटमधून 4 धावा. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त दिशा देत आहेत. शॉर्ट फायलेगच्या बाजूनं बरोबर गॅपमध्ये पाठवलाय बॉल. चौकारासोबत सध्या स्कोर 26. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. वेगाचा चांगला वापर करत असताना सध्या ओमकार. या वेळेला खोलात होता बॉल, एक सिंगल बनली. अंडरआर्म स्टाईल थ्रो आलाय, बॅकअप जे अपेक्षित होतं ते मात्र येताना दिसतंय. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या दाखल करू दे 1 अंकित झाली ती सध्याच्या घडीला 27-27. 9 बॉल आता मॅच मध्ये 16 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. पहिल्या षटकात विघ्नेश मागणे राहिले, पण या षटकात सौरभ कडून खास करून कमबॅक अपेक्षित आहे. सायशा 11 जर्मन शिरवलेला विकेटच्या नितांत शोधात आहे सध्याच्या घडीला संघ सायशा 11 जर्मन शिरवले. यावेळेला फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. पॉवर ऑइस ऑफ चेई कल्पेश भोळेच्या बॅट मधून येतोय हा दमदार हिट षटकार. वाडा शॉट. लोवर फुल टॉस वर हा फुल टोल वसूल केलेला आहे. प्रचंड ताकद या स्ट्रोक मध्ये झोकली होती कल्पेशनं. 6 धाव्यानं सध्या स्कोर 33-33. स्टेप आउट झाले, आता फ्रंट लेग पुढे आणलाय. गॅप मोठा आहे, मिडविकेटचा फिल्डर थोडा दूर. एक सिंगल बनले, सेकंडचा कॉल बिसफील्ड. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. मेघराज होते त्या ठिकाणी आणि आणखीन एकदा त्याच्याकडून घडते ती चूक. बॉल चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंटची नाखुश निराशाजनक कामगिरी झालेली आहे. स्कोर बोर्डवर सध्या टोटल या चौकारासोबत 37 धावा. आता 7 बॉल 6 धावेची आवश्यकता. याच बॉलवरती सामना संपतो की काय, आता हा प्रश्नही उपस्थित झालेला आहे. 7 बॉल 6 रनची आवश्यकता. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल निघालाय. गली पॉइंटचे फिल्डर उपस्थित झाले. एक धाव याचबरोबर उरची होईल सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पाठलाग 43चा सूर्य 2 षटकात बनला गेला 38 आणि अंतिम षटकात आता शेवटच्या षटकात अखेरच्या षटकात विजयासाठी 6 बॉल आवश्यकता 5 धावेची. 7 चेंडू 5 धावा. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने आणि त्या सोबतीनं जय बजरंग कोलठण. 2 षटकात 38 धावा बनलेल्या आहेत. 7 चेंडू 5 धावा हे समीकरण. तेजस आता बॉलिंग मार्कवर, फ्रंट लाईन पेसर ज्याला आता अंतिम षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेले. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडूत या 5 धावा आता बनवाव्याच लागतील. सर्कर एलईडी ज्यासाठी आम्हाला स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. डोंगोडावे गावचे उद्योजक तथा समाजसेवक सचिन बुवा काळेकर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पहिलाच बॉल राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय.
टप्पा पडल्याबरोबर हरकत करत निघालाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता धाबा संख्या सध्या स्थिर 38 धाबा. 5 बॉल 5. या वेळेला समोर स्टेप आउट झाले, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला स्ट्रोक. फिल्डर उपस्थित झाले, थोडा टकराव झाला दोन फिल्डरच्या दरम्यान, त्याच कारणास्तव आता दुसरी धावही सहजरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबे सोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाली ती 40-40 ऑन बोर्ड. 4 बॉल. आता आवश्यकता ती 3 धावेची. या वेळेला ड्राईव्ह केल्या समोर लॉंग ऑफला फिल्डर, पण पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. बॉल बाजूला गेले, सेकंडचा कॉल आहे आणि आता दुसरी धाव देखील कंप्लीट. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ यासाठी ओळखलं जातं टीम शिरवलीचं क्रिकेट. फिल्डिंग ते क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाचा तो दर्जा या मॅचमध्ये त्या टीमकडून पाहायला मिळाला नाही. कॅचेस ड्रॉप होत आहेत, मिसफिल्डवरती चौकार येत आहेत, सिंगलचं कन्व्हर्सेशन डबलमध्ये होतं आहे आणि सध्या या 2 धावेनेशी मात्र दाफलकाची बरोबरी झालेली आहे. 42 ऑन बोर्ड. 3 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि विजयाकरता आवश्यकता ती अवघ्या 1 धावेची. 9 चेंडू 22 कल्पेशनं व्यक्तिगत बनवल्यात. 8 चेंडू 18 ओमकारनं बनवलेले आहेत. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्डअप करत असताना सायशा 11 जर्मन शिरवलीनं धावा चांगल्या बनवल्या होत्या पहिल्या डावात, मात्र गोलंदाजांकडून खराब कामगिरी झाली. फिल्डिंगमध्ये देखील थोडी मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल. सामना संपलाय, मॅच इज फिनिश आणि सामना अवघ्या 15 चेंडूतच जिंकलाय. बलाढ्य सायशा 11 जर्मन शिरवलीला परास्त करून आजच्या या निर्णायक पहिल्या रजनीत बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय ते टीम श्री गणेश चेईनं. मनपूर्वक अभिनंदन श्री गणेश चेई. टफ अँड हार्ड लक सायशा 11 जर्मन शिरवली.